चला फिल्डिंग सजवायची आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकले नाही. आमचा स्कोरर टाइम अलर्ट आहे. स्कोरर टाइम लावणार. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटक फेकले नाहीत, 1 सेकंद जरी जास्त झाला तरी तुमचा एक प्लेअर जो आहे तो शेवटच्या षटकामध्ये अगदी 6 प्लेअर असतात 30 यार्ड सर्कलमध्ये, ते 7 प्लेअर दिसतील. त्यामुळे या सूचनेचं पालन करावं लागेल. आपण पाहत आहोत सरपंच चषक सुकापूर प्रीमियर लीग. खरं तर या स्पर्धेचे लाडके आयोजक सातत्याने उल्लेख केला मी महेशदादा पाटील यांचा, परंतु महेशदादांनी सांगितलं की मी एकटा आयोजक नाही आहे, तर आमची संपूर्ण टीम आहे. त्यांचं मी कौतुक करेन. आज खास करून माऊली प्रतिष्ठानचे सर्व मेंबर्स त्यांचंही मी आवर्जून कौतुक करेल. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बघा प्रत्येक संघाला टी शर्ट पुरस्कृत केलेत महेशदादांनी. एवढी दानशूरता त्यांची पाहायला मिळते. 7007 हा गाडी क्रमांक सातत्याने त्यांचा पाहायला मिळतो. आणि आज सर्व खेळाडू आणि आयोजकांना जवळजवळ 24 संघ आणि त्या संघांना टी शर्ट स्पॉन्सर करणारे महेशजी पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप चांगले दानशूर कार्य. चला 4 षटकं आणि 20 मिनिटं मॅच ऑन करा. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करावी लागेल. आम्ही सूचना का देतो, कारण 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत आपल्याला. उद्यापासून सर्व सुरळीत होईल, कारण आज थोडं आपण पाहुण्यांच्यामुळं उद्घाटन होतं आणि आज थोडा लेट, मात्र उद्या तसं होणार नाही. 4 षटकं 20 मिनिटं मॅच ऑन होईल. टीम मीटिंग 2 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. धन्यवाद. यस, मॅच इथून सुरू केली जाईल. सरपंच ट्रॉफीचं हे दमदार पर्व करत आपण पाहतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक या सुकापूर पालीदेवद गावातील सरपंच खरं तर आपण पाहतोय राजेश दादा पाटील. तदनंतर आपण पाहतोय महेश दादा पाटील असतील. चला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. फिल्डिंग टीम खरं तर आपण पाहतोय टिकोना थंडर्स. यस, मॅच सुरू केली जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खरं तर झाली आहे दाखल. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. आकाश आलाय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. खरं तर आपण पाहतोय पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती उजव्या त्याचा खेळाडू अभिषेक याला आपण पाहतोय. शॉर्ट पिचचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. थोडीशी दुखापत खरं तर अभिषेकला आपल्याला पाहायला मिळते. यस, डॉट बॉलनी इथून सुरुवात केली जाईल. एक दमदार सुरुवात, एक दर्जेदार सुरुवात फिल्डिंग टीमची. खरं तर आपण पाहतोय टिकोना थंडर्स टॉस जिंकला. अगदी पाहायचं झालं राजगड टायगर्स टीमनं आणि एक आगळा वेगळा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला. खरं तर बॅट फर्स्ट फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. चला थोडीशी दुखापत तिथे आपल्याला पाहायला मिळते फलंदाजाला. खरं तर अगदी चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मग बऱ्याच वर्षांपासून रंगणार ही स्पर्धा आणि 2025 मध्ये सुद्धा त्याच थाटामाटात अगदी ही स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेशदादा पाटील असतील, महेशदादा पाटील असतील आणि तदनंतर रुपेशदादा पाटील असतील. यावेळेस बॅकवर्ड साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. झेल इथून टिपली जाते. पहिला धक्का, पहिला हादरा बॅटिंग करत असताना बॅटिंग टीमला फलंदाज अभिषेक बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे नितीन यांना आपण पाहतोय. अगदी सुरेखाचं संगीत वाजत असताना रायगड जिल्हा खरं तर आपण पाहतोय महाराष्ट्राची शान म्हणून या रायगड जिल्ह्यामध्ये अगदी पाहिलं जातं आणि तदनंतर त्या रायगड जिल्ह्यामध्ये आपण नांदतो. महेश दादा यांना आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पालीदेवत सुकापूर. तदनंतर भाजपा युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि लक्ष्मी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष खरं तर असं दायित्व महेशदादा पाटील. मग अगदी पुन्हा एकदा यस, फर्निचर डेस्ट्रॉय, एसट्या उद्ध्वस्त, एका मागे एक, तू चल में आया अशी सिच्युएशन, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय राजगड टायगर्स टीमला.
इनॅक्ट नंबर 4 खरं तर चौथ्या क्रमांकावरती रुपेश खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अपील केली जाते. यस, षटकार इथून पाहतोय विकेटची हॅट्रिक या स्पर्धेतील सुकापूर प्रीमियर लीग मधील पहिली विकेट हॅट्रिक. खरं तर गोलंदाज आपण पाहतोय आकाशाच्या नावावरती इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते वॉटर बॉलिंग. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या गोलंदाजासाठी. परिस्थिती म्हणावी लागेल थोडीशी अगदी इथून खराब सुरुवात बॅटिंग टीमची आपल्याला पाहायला मिळते. अगदी निर्णय स्वीकारला होता फर्स्ट बॅटिंग करत असताना, परंतु अद्याप 3 गडी बाद झालेत. एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आकाश यानं साकारली. पहिलं P1चं पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा जमल्या जातात, परंतु इथून मात्र एक दमदार कामगिरी. चौथा बॅक टू बॅक सलग चौथा विकेट मैदानाच्या बाहेर. आदित्यला मात्र इथून परतावं लागतंय. वॉटर बॉलिंग अगदी पाहायचं झालंय, एकही धाव अद्याप स्कोर बोर्ड वरती लागली नाहीये आणि तब्बल 4 गडी बाद केलेत. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या खेळाडूसाठी. अगदी पहिलं षटक हाताळण्या करिता आला आणि तदनंतर सलग 4 विकेटचा विक्रम त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5 हाताळलेत, एकही धाव आली नाहीये. इथून मेडन ओव्हर येताना पाहायला मिळेल का, कारण ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील ही दुसरी मॅच. खरतराचा पहिला दिवस. विकेट हॅट्रिक मात्र इथून या खेळाडूच्या नावावरती लागली गेली. तदनंतर मेडन ओव्हर येताना पाहायला मिळेल का. अंतिम बॉल सन्मान दिला हलक्या हातानं. इथून आपण पाहतोय आणखी एक धक्का आणि तब्बल 5 गडी बाद. एकही धाव खर्च केली नाही. खरं तर आपण खेळाडू पाहतोय आकाश पहिलं पॉवर प्लेचं P1चं षटक हाताळत असताना एकही धाव खर्च केली नाहीये. मेडन षटकाचं विक्रम त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 5 गडी बाद केले. वॉटर बॉलिंग. खरं तर आपण पाहतोय पहिला बॉल डॉट आला आणि तदनंतर सलग 5 विकेट. हा विक्रम म्हणावा लागेल या खेळपट्टीवरती. या खेळाडूचं नाव खरं तर इथून मात्र कोरलं जाईल, कारण असा विक्रम या स्पर्धेमध्ये कदाचित इथून पुढे पाहायला मिळेल का नाही. परंतु पहिल्या दिवसामध्ये आकाशाची कामगिरी काय दमदार, काय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाली. न्यू बॅट्समन आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती अंकुश दाखल झाले. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रेम यांना आपण पाहतोय. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड साईडला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून अकाउंट ओपन केलं जाते. श्री गणेशा केला जातोय. संघाचं खातं मात्र खोललं जातंय एका धावेनं. गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आपण पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये सुजल याचा खरं तर वापर केला जातोय. पहिलं षटक आपण पाहिलं आकाशाचं, काही दमदार कामगिरी त्यानं करून दाखवली. खरं तर एक चांगली सुरुवात घडवून दिली आपल्या टीमला. टी शर्ट्स वरती नाव आपण पाहतोय. खरं तर महेश दादा पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्यात. लक्ष्मी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष, तदनंतर ग्रुप ग्रामपंचायत पालीदेव सुकापूरचे सदस्य आणि मग बरंचसं नाव या सुकापूर गावामध्ये नव्हे तर या विभागामध्ये
ज्यांचं राहिलंय ते आपण पाहतोय महेश दादा पाटील असतील, रुपेश दादा पाटील असतील, राजेश दादा पाटील असतील. 7007 लक्की नंबर अगदी आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एक धक्का, एष्ट्या उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, परंतु पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू, चेंडू खराब आहे. अगदी इथून बॅटर असेल सेफ, एक धाव इथून टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाईल आणि तब्बल 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यस, नो चेंडू खरं तर आलाय. पंचांचा इशारा, चला पंच जो काही डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. या स्पर्धेचा नियम खरं तर आपण पाहतोय. यस, डेफिनेटली इट्स अ नो बॉल. फ्री हिटची संधी खरं तर फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती अंकुशाला उपलब्ध होताना आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटचा कितपत फायदा उचलला जाईल या बॉलवरती खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. एक दमदार आयोजन आणि बऱ्याचशा वर्षापासून ही स्पर्धा या खेळपट्टीवरती या मैदानावरती आपल्याला रंगताना पाहायला मिळते. फ्री हिटची संधी होती, फायदा उचलता आला नाहीये. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. आता धावा जमवणं इम्पॉर्टंट आहे. धावा जमवणं खरं तर या टीमला महत्वपूर्ण आहे. अद्याप धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 5 गडी बाद, फक्त 4 धावा दापटल्यावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 धावा दापटल्यावरती ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू उचलतील, फेकतील, एक सिंगल तिथून कंप्लीट केले जाईल आणि या सिंगलच्या सहाय्याने तब्बल 5 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. दुसरी मॅच या स्पर्धेतील आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अगदी आपण उद्घाटन समारंभ 16 सकाळच्या सत्रामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर स्पर्धेला मात्र सुरुवात केली गेली. यस, आणखी एक डॉट बॉल इथून दादागिरी पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते. खरं तर फिल्डिंग करत असणाऱ्या टिकोना थंडर्स टीमची, कारण अद्याप पाहायचं झालं एकही मोठा फटका येताना दिसत नाहीये. एकही चौकार, एकही षटकार अद्याप लागला नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ दी 5 विकेट्स ऑफ टीम राजगड टायगर्स. खरं तर टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारला, परंतु तदनंतर तशी कामगिरी मात्र इथं होताना पाहायला मिळत नाहीये. दुसरीचा प्रयत्न परंतु नाकार दिलं. अगदी एकच धाव मिळेल. 6 धावा दापटल्यावरती जमल्या जातील. षटक क्रमांक दुसरं होईल समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस एंड ऑफ दी सेकंड ओव्हर देअर विल बी 6 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ दी 5 विकेट्स. एकविराईचं संगीत खरं तर आगरी कोळ्यांची माय कारल्याची एकविराई. श्रावण आलाय खरं तर थर्ड ओव्हर मध्ये आक्रमण केलंय. श्रावण याचं केलं वेलकम, स्वागत स्वागत सुस्वागतम. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध फटका आपण पाहतोय एक्झिक्यूट केलाय सीमा पार षटकार. यस, पहिला षटकार खरं तर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज स्ट्राईक एंड वरती प्रेम याच्या बॅट मधून खरं तर फटका आलाय आणि आता षटकारांची खरं तर गरज आहे. 4 षटकांची मॅच म्हटली धावा बनणं इम्पॉर्टंट असतं. षटकारानंतर हे कमबॅक खरं तर गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळतंय. इथून मात्र आणखी एक धक्का बसेल. धक्का क्रमांक 6 बॅटिंग टीमला फलंदाज बाद होईल. प्रेम इज बॅक टू द डग आउट.
थँक्यू डीजे. मिक्की माऊस खरं तर आपण पाहतोय अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना न्यू बॅट्समन प्रदीप खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑन साईडला फ्लिक केलंय हलक्या हातानं. हा बॉल आपण पाहतोय डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न अपील केली जाते परंतु इथून फलंदाज सुरक्षित असेल. अगदी 2 धावा वेगानं कंप्लीट केल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 6 गडी बाद 14 धावा धावपटलावरती. तिसरं षटक श्रावण याला आपण पाहतोय खरं तर गोलंदाजी उंबरठ्यावर 3rd ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्राईक एंड वरती प्रदीप आलेत नवीन फलंदाज. अगदी पाहायचं झालं 8व्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लोवर फुल टॉस ऑन साईडला जागा बनवली. फटका सजवलाय आर पार सीमा पार. हा येतोय दमदार षटकार. येस डेफिनेटली थँक्यू डीजे नितीन. षटकार आपण पाहिला. खरं तर प्रदीप हा खेळाडू अगदी 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सुद्धा एक सुरेख कामगिरी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. 6 धावेने टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 20 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन साईडला आपण पाहतोय मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि तदनंतर 38 सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू कलेक्ट केला जातोय. 1 धाव तिथून कंप्लीट केले जाईल. एका धावेच्या मदतीने एका धावेच्या सहाय्यानं धावसंख्या 21 या आकड्यावरती पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 1 चेंडू. तिसऱ्या षटकात येईल. ऑन साईडला फटका सजावलाय. जेलची संधी आहे. धोका बनलाय. फलंदाज होईल बाद. अंकुश मात्र इथून मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतील. चला फलंदाज पहा. शूज कंपल्सरी आहेत. पंच 1 मिनिट थांबवा. बॅट्समन खरं तर पहा इथून माऊली प्रतिष्ठानच्या इथून मॅनेजमेंट कडून अगदी सांगितलं जात आहे शूज कंपल्सरी आहेत पहा. यस डेफिनेटली शूज कंपल्सरी आहेत. खरं तर आपण पाहतो या स्पर्धेचा नियम टी शर्ट ट्रॅक अँड शूज ही नियमावली खरं तर आपण सकाळी सांगितली. मॅनेजमेंटचा जो निर्णय असेल. हॅलो सर्व संघनायक आणि त्यांच्या टीमला इन्स्ट्रक्शन होत्या खेळवू नका ना प्लेयर. तुमचे 25 प्लेयरची प्लेलिस्ट दिली ना. पंच हे प्लेयर बाहेर पाठवायचे लगेच. खेळवायची नाही मॅच. लाईव्ह मॅच चाललेले आहेत. डेड बॉल करा आणि त्याला परत पाठवा प्लेयरला. बॉल डेड करा. रूल सगळ्यांना रूल आहेत आणि आत्तापासून फॉलो झाले पाहिजेत. यस स्पर्धेचे मुख्य आयोजक महेशदादा पाटील इथून आपल्याला सांगताना पाहायला मिळेल. खरं तर नियमावली आहे ती सर्वांना सारखी पहा. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आम्ही अनाऊन्स केलं. नियमावली खरं तर सांगितली की ट्रॅक टी शर्ट अँड शूज कंपल्सरी असतील. मग अगदी नियमावली आपण पाहतोय प्रत्येक सामना 4 ओव्हरचा खेळवला जाईल. तदनंतर थ्रो गोलंदाज बाद केला जाईल. 20 मिनिटांमध्ये खरं तर आपल्याला 1 इनिंग संपवायची आहे आणि तदनंतर खेळाडू हा अगदी प्रॉपर सुकापूरचा रहिवासी असला पाहिजे आणि तदनंतर ट्रॅक टी शर्ट अँड शूज कंपल्सरी आणि पंचांचा निर्णय अंतिम आणि अशी नियमावली खरं तर आपण सकाळी अनाऊन्स केली पहा. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. यस पंच डेड बॉल आहे ना हा. ओके डेड बॉल.
हा बॉल आपण पाहतोय लेग बिफोर विकेट LBW च्या स्वरूपात. खरं तर आणखी एक फलंदाज होईल बाद. आपण पाहतोय खेळाडू प्रदीप खरं तर मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतोय. यस न्यू बॅट्समन संजोग मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखल झालेत. चौथं षटक आहे स्लॉग ओव्हर मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं. हाणामारीचं षटक. आता किटपट धावा या हाणामारीच्या षटकामध्ये जमल्या जातील हे पाहणं इम्पॉर्टंट आहे. निश्चितच कुतवा कुतवी खरं तर आपल्या आगरी भाषेमध्ये म्हटलं जातं. आता ते किती केली जाईल किती मोठे फटके येतील याच्यावर मात्र डिपेंड आहे. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर रिषभ याला आपण पाहतोय. यस डॉट बॉलर आहे खरं तर. नेक्स्ट मॅच पहा इथून जयगड युरिकेन्स अँड रायगड किंग्स टॉस साठी या दोन्ही टीम इनिंग ब्रेक मध्ये खरं तर टॉस केला जाईल. हा फटका आपण पाहतोय ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगले एफर्ट्स इथे आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू फील्ड केला जातोय आणि त्यानंतर 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन खरं तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जयगड हरिकेन्स अँड रायगड किंग्स या दोन्ही टीमचे कॅप्टन कुठे असतील त्वरित मंचावरती या. टॉस इथून अगदी इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. खरं तर आपण पाहतोय आणखी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला हा फटका डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहेत. अगदी उचलतील फेकतील आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट होताना तिथून आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावा संख्या 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अद्यापी 8 कधी बाद झालेत. खरं तर आपण पाहतोय धावा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अद्याप खेळ साकारतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज उमेश यांना आपण पाहतोय अगदी खेळ साकारताना. रिषभ आलाय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. ऑफ साइडला हलक्या हातानं अगदी ड्राईव्ह केलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील आणि त्यानंतर 2 धावा तिथून मात्र कंप्लीट केल्या जातील. आता चांगले चेंडू येत आहेत आणि त्यानंतर सन्मान देऊन एकेरी आणि दुहेरीमध्ये धावफलक पुढे सरसवण्याचं काम खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा. अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील 4थ्या षटकातील. इथून मात्र रिषभ होईल सज्ज राईट टर्म ओर द विकेटनं. ऑफ साइडला पुश करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल आहे. यस जे लिटे टिपले जाईल आणि अशा रीतीनं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या पूर्वार्धाचा पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त. 26 धावा जमल्यात. 27 धाव्यांचं टार्गेट 27 धाव्यांचं आव्हान खरं तर टिकोना थंडर्स टीम समोर ठेवले गेले. आणि त्यानंतर चला दोन्ही कॅप्टन या जयगड हरिकेन्स आणि रायगड किंग्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इथून पहा विनंती करतोय टॉस साठी या. मान्यवरांच्या शुभ हस्ते खरं तर इथून टॉस केला जाईल. यस ओव्हर टू रिव्हॉल्व सर. चला टॉस केलं जाईल. क्षणाचाही विलंब करू नका. जयगड हरिकेन्स आणि रायगड किंग्स टॉस होईल. सन्मानी आमचे या स्पर्धेचे पुरस्कर्ते महेशजी पाटील, राजेशजी पाटील, रुपेशजी पाटील आणि इथे टॉस होते. सरपंच चषक आज 3रा सामना. टॉस जिंकल्यानंतर डिसिजन तिथेच द्यायचे. यस प्रज्योत जॉईंट होतील. टॉस विन टीम डिसिजन तिथेच द्या. कॉल येतोय. यस कॉल आपण करूया. टॉस होईल. यस टॉस केला जातोय. स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय महेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते 2 संघादरम्यान. यस टॉस जिंकलाय खरं तर आपण पाहतोय.
जयगड युरिकेन संघानं टॉस जिंकलाय. बॅटिंगचा निर्णय खरं तर स्वीकारलाय. चला सेकंड इनिंगला उत्तरार्धाला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील खरं तर आमचे साथी समालोचक सागर मांडवकर सर, मॅन फ्रॉम नेरे. यस, टॉस जिंकलाय खरं तर आपण पाहतोय जयगड युरिकेन्स टीमनं. चला टीमचे कॅप्टन आपण या समोर. तर खरं तर आपण ही स्पर्धा पाहतोय सरपंच ट्रॉफी सुकापूर प्रीमियर लीग मध्ये. बॅटिंगसाठी बॅटिंग आम्ही घेतली आणि आम्हाला एक मोठा स्कोअर करायचा आहे आणि धन्यवाद. यस, खरं तर तुम्ही आगळा वेगळा निर्णय स्वीकारला आहे. 4 षटकांमध्ये किती धाव्यांपर्यंत तुम्ही मजल मारणार? खरं तर आमचा टार्गेट तर 50 क्रॉस आहे. बघू आता सिच्युएशन काय सांगते. यस डेफिनेटली. त्यानंतर आपण पाहतोय रायगड किंग्स टीमचे कॅप्टन सुद्धा इथे आहेच. खरं तर आयोजकांची भूमिका त्यांची आजच्या दिवसामध्ये आपल्याला ती सुद्धा पाहायला मिळते. आणि कॅप्टनची भूमिका खरं तर टॉस जिंकला असेल तुमचा निर्णय कदाचित काय असता? आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. टॉस जिंकला असता तर आम्ही फिल्डच पहिले करणार होतो. आणि कितपत धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमच्या गोलंदाजांच्या माध्यमातून केला जाईल? एक 40 ते 45 पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू, पण बघू आता काय होतं. यस डेफिनेटली. खूप सारे शुभेच्छा दोन्ही टीमला इथून देऊयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक सागर मांडवकर सर, मॅन फ्रॉम नेरे. चला त्रिकोणा थंडर्स आणि राजगड टायगर्स थोडा स्पीडअप असू द्या, कारण दुसरा सामना सूर्य वेळेला आपला महत्त्व द्यायचं. पंचांचा इशारा येतोय चेंडू पूर्वा का? यस, तर नक्कीच या व्यासपीठावर आपण शुभ सन्मान करूया. आपल्याकडे थोडा वेळ आहे. या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांपैकी आदरणीय सन्माननीय सलीम चाचा या मान्यवरांना सन्मानित केलं जाईल आमचे महेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. सलीम चाचा खरं तर आपण पाहतो प्रत्येक वर्षी सलीम चाचा नक्कीच आवर्जून उपस्थित असतात या सुकापूर प्रीमियर लीगमध्ये. सरपंच चषक 2025 मध्ये जोरदार टाळ्यांनी स्वागत होतोय सलीम चाचा यांचं. चला पंचांचा त्यानंतर इशारा येतोय विवेक पोपेटा, चेंडू पूर्वा मॅनेजमेंट चेंडू द्यायचे आपण. विवेकजी पोपेटा यांनाही सन्मानित केलं जाईल. या विवेकजी पोपेटा आपण आपला या सन्मानाचा स्वीकार करा. आज सरपंच चषक 2025 मध्ये आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान. स्पर्धेचे आयोजक महेशदादा पाटील, खरं तर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, गदी अनेक पदं ज्यांच्या नावावर आहेत त्यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान. विवेक पोपेटा सुकापूर गावचे युवा कार्यकर्ते यांचा इथं होत आहे सन्मान. त्यानंतर गुरुनाथ दत्तात्रय पाटील, गुरुनाथजी दत्तात्रय पाटील यांनाही विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. तर विजयासाठी टार्गेट आहे 27 धाव्यांची गरज. 4 षटकं आणि 27. सुकापूर प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ सुकापूर. विस्माईल चाचा यांचंही देश सन्मान होत आहे. बघा जोरदार टाळ्या. बघा एवढ्या वयामध्ये देखील आज आपण पाहतोय या ज्येष्ठ नागरिकांना. तर इस्माईल चाचा यांचंही तिकडे सन्मान झालेला आहे या व्यासपीठावर. थँक्यू सो मच गुरुनाथ दत्तात्रय पाटील, आपणही या सन्मानाचा स्वीकार करावा. गुरुनाथ दत्तात्रय पाटील यांनाही सन्मानित केलं जाईल. तर थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचा होताना सन्मान आपण पाहतोय. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया सागर मांडवकर यांना. तर 27 धावा करायचे. बॅटिंग करेल यावेळेला टिकोना थंडर्स. चला मॅच ऑन होईल. काही वेळानंतर आम्हाला काही सूचना येतील. आमचे सर्व मॅनेजमेंटचे काही सहकारी रुपेश दादा असतील, गुरुनाथ पोपेटा असतील, आमचे राहुल असतील, राहुल पोपेटा, प्रशांत म्हात्रे, आतिश पाटील, पंकज पोपेटा आहेत आमचे सर्व मॅनेजमेंटमध्ये आज आम्ही पाहतो. सागर साखरे यांना सुद्धा आपण पाहतो. मॅच ऑन होईल. 27 टार्गेट. ओ हा चेंडू स्लीप कडे आणि पकडला झेल. वेअर द स्कोर इज लो असं म्हटलं जातं. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा आपल्याला क्वालिटी ऑफ क्रिकेट हे नेहमी पाहायला मिळतं. आणि आता धावा कमी आहेत. सामना कमालीचा होणार का चुरशीचा होणार का ही चित्र आपण जरूर पाहूया. सरपंच चषक प्रीमियर लीग धमाल जल्लोष. आज पहिला दिवस आहे. जसे दिवस सरकतील ना तसा या स्पर्धेचा दर्जा वाढत जातो. आम्ही दरवर्षी पाहत असतो. आपण ही स्पर्धा अगदी मॅनेजमेंट सुनियोजित असतं.
योगिताताई राजेश पाटील ज्या सरपंच आहे त्यांच्या नावाची स्पर्धा आणि ग्रामस्थ मंडळांची एकजूट हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं ना नावासाठी ना स्वार्थासाठी. तर ही स्पर्धा आहे ती सुकापूरच्या एकजुटीतेसाठी आणि सुकापूरच्या एकात्मतेसाठी. टार्गेट 27. गोलंदाजी मार्कर गोलंदाज संजोग. बॅटिंग करतो रवी आणि श्रवण. स्ट्रायकर एंडला खेळेल यावेळेला. हा चेंडू ऑफ स्टिकवर पंच आमच्याकडे वळले आणि इशारे वाईटचा कॉल. पाहुणे मंडळी सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. बक्षिसांची लयलूट. यस टार्गेट विजयासाठी लक्ष्य असेल 27-27. बॅटिंग करतोय तिकोना थंडर्स. गती काढली चेंडूची. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चालल्या पाठला होईल आणि दोघांमध्ये रेस लागले. संघ पुढे सरकेल. बॅटिंग टीम 27चं टार्गेट. जेव्हा धावा कमी असतात ना तेव्हा कस लागतो. आता 4 आहेत. रवी मोकल यांना पाहतो आणि श्रवण आहेत. 22-23. 22 चेंडूमध्ये 23 म्हणजे कुठे का होईना धावा थोड्या कमी आहेत आणि इथे मात्र हालचालींचा वेग वाढवावा लागेल. आक्रमण होते. डीप स्क्वेअर लेगला मिळतील या चेंडूवर 4 धावा. दणदणीत चौकार. टार्गेट 27 आहे. नेक्स्ट मॅच जयगड हरिकेन्सनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी डिसिजन घेतला बॅट फर्स्ट. तर रायगड किंग्स सर्व खेळाडू आपण एकत्रित राहा. रायगड किंग्सला मी विनंती करेन. आज आपण पाहतोय 6 मार्च आणि आज पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जे ग्रुप्स आमचे संघमालक पुरस्कर्ते कॅप्टन्स सरपंच चषक सुकापूरची ही दिमागदार स्पर्धा आज खेळणार. कोंडाणा फायटर्स, तिकोना थंडर, जयगड हरिकेन्स ग्रुप ए मधून. लाईन चांगली होती. टप्पा पडला. चेंडूनी उसळी घेतली. ग्रुप बी मधून पाहणार आहोत विजयदुर्ग चॅलेंजर्स, राजगड टायगर्स आणि रायगड किंग्स. 27चं टार्गेट आणि 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संजोगला पाहतोय. अजूनही 19 धावांची गरज. आमचे कॅमेरामन निकेश. गती कमी केली. गोलंदाजीचा दर्जा चांगला. अगदी मी मगाशीच उल्लेख केला जेव्हा धावा कमी असतात तेव्हा तुम्हाला चित्र वेगळं पाहायला मिळतं. जेव्हा धावा जास्त असतात तेव्हा आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळते. जर सामना जिंकायचा असेल तर आता बॉलिंग टीमला प्रचंड मेहनत करावी लागेल. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर फ्रंट फूटचा वापर. काय गोलंदाजीचं शक्ती प्रदर्शन. क्षेत्ररक्षण साथ देत नाही. क्षेत्ररक्षणाची साथ करू फलंदाजांवर मात. हे क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह अप असेल. सरपंच चषकाच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो आणि आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा 9 आहेत. प्रचुत आपण डीजे कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था हवी. डीजे नितीन वेट करतात. 18 चेंडू आणि 18 धावेची गरज. टार्गेट 27. सर्व आमचे पुरस्कर्ते बक्षिसांची लई लूट पाहते. फर्स्ट प्राइज 22,222. सेकंड प्राइज 11,111. थर्ड प्राइज 5,555. चतुर्थ प्राइज 5,555. त्यानंतर बॅट्समन बॉलर सिरीज ही बक्षिसांची लई लूट असते युवा वर्गासाठी. बघा स्टेजवर आपण पाहिल्या सुंदर ट्रॉफीज जी लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज आहेत. अगदी सुंदर ट्रॉफी. कोण असेल विजेता, कोणता संघ मालक असेल ज्यांची दहशत असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा आणि टार्गेट 27. बॅटिंग करते टीम तिकोना थंडर्स, राजगड टायगर्स. गोलंदाज ओव्हर नंबर 2 उमेश. छोटासा रनअप. जास्त वेळ घेतला ना तर पॅनल्टी लागेल कारण टाइम मॅनेजमेंट टीम काम करते इथे. गुरुनाथ पोपेट आणि त्यांचे काही सहकारी जे वेळेवर त्यांनी लक्ष ठेवलं आणि त्यांचं जेव्हा इन्फॉर्मेशन आम्हाला येईल तर तुम्हाला पॅनल्टी लागेल. तर तुम्हाला दर्जा वाढवायचे. 20 मिनिटांमध्ये काही करून इनिंग संपली पाहिजे. टीम मीटिंग घेता येणार नाही. तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक 2 ओव्हर नंतर असेल तिथे आम्ही पूर्तता करू. उमेश.
वाईटचा कॉल येईल. संघाची धावसंख्या आपण जरूर पाहतोय. बॅटिंग टीम ठिकोना थंडर्स. नेक्स्ट बॉल. ओ स्लोअर वन, पुन्हा लेग स्टिकच्या बाहेर. वाईटचा कॉल येईल. टार्गेट 27 आणि धावा झाल्यात आता टोटल 11 आहेत. 17 बॉलमध्ये 16. चेंडू आणि धावांचं अंतर बऱ्यापैकी सोपं आहे, मात्र पाडत जड असेल. ओ गोलंदाजी चांगली होती उमेश यांना आपण जरूर पाहतो. आमचे स्कोरर मित्र इथे प्रवीण शेळके पालीचे आमचे युवा स्कोरर आहेत. तर प्रज्योत आमचे युवा समालोचक जी या स्पर्धेला लीड करणार आहेत. संपूर्ण रिवॉल सर असतील. आज टेनिस क्रिकेटचे सिद्धू पाजी, अमित म्हात्रे सरांचे एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. चला वाईटचा कॉल, संघ पुढे सरकेल. पुन्हा एकदा आपण पाहूया. व्हाईट बॉल. टोटल रन्स. गोलंदाजी करतोय उमेश टिकोना थंडर्स विरुद्ध राजगड टायगर्स. नेक्स्ट बॉल. बॅकफुटला गेले, स्ट्रोक बनवला डीप कडे. यस फिल्डर रेडी. सिंगल डबलला प्राधान्य. एक एक धाव क्रिकेटमध्ये का महत्वाची असते. आपण खूप सामने असे पाहतोय जिथे सिंगल डबलला महत्व दिलं जातं. सेकंड ओव्हर धावा दाफलकावरती 14 आहेत. सरपंच चषकाचा आनंद घेत असताना काही आमचा प्रेक्षक वर्ग जॉईंट झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. पंचांचा इशारा येतोय. यस गोलंदाजावर ॲक्शनवर आक्षेप घेतलाय. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. काय मॅनेजमेंट लेग अंपायर्स रेडी आहेत. उमेश हाफ ट्रॅकर. चेंडू नियोजित स्थळी डिक्लेअर झोनमध्ये 1-27 करायचे आणि धावा झाल्या आतापर्यंत आपण पाहतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा दाफलकावर जितू आम्हाला माहिती देतोय 15 धावा आहेत. 14 चेंडू आणि 12ची गरज. 14 बॉल 12. झेल होणार का. प्रयत्न कमालीचे. ओ व्हेरी गुड कॅच. दुसरा धक्का. यस डीजे. तर 27 टार्गेट. धावा झाल्यात 15 रन्स. त्रिकोणा थंडर्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण संघ जरूर पाहतोय राजगड टायगर्स. कमालीचा कमबॅक होणार का. आक्रमण केला बॅटच्या मधोमध आणि फटका गेलाय. 6 धावेसाठी षटकार. बघा आता 27 धावा अगदी सोप्या झाल्यात. 27 धावा व्हेरी इझिली आता करू शकतो. हा फटका काय फटका सजवलाय. बॅटिंग टीम ठिकोना थंडर्स. गुड बॅटिंग, व्हेरी गुड बॅटिंग. बॅट्समन होते यावेळेला सागर. बारा चेंडू आणि 6ची गरज. सामना सोपा झाला. रवी मोकल 9 मध्ये 8. सागरनं सुरुवात केली षटकारानं. नवीन गोलंदाज. बॉलर नेम अंकुश. राजगड टायगर्स. सामना सोपा आहे. 21 झालेत. 27 टार्गेट. स्लोवर वन. चेंडू स्ट्रेट गेलाय. कमबॅक करायचा असेल तर प्रचंड मेहनत करावी लागेल. गोलंदाजाने एका वादळी गोलींची गरज आहे. एखादा मेडन ओव्हर दबदबा निर्माण करावा लागेल. राजगड टायगर्स या संघाला सेकंड मॅच आपण पाहतो. यानंतर थर्ड मॅच. खोला टाकला. ट्राय करतोय अंतर्वर्तुळामध्ये. चेंडू जरूर प्रयत्न करेल. सिंगल मिळेल. सिंगल डबलनं सुद्धा सामना तिकोना थंडर्स जिंकू शकतो कारण टार्गेट थोडं कमी आहे. ओ नक्कीच डिक्लेअर झोन. तेवीस झालेत आणि आता 27 म्हणजे अवघ्या गरज असेल 9 चेंडू आणि 4 धावेची गरज. सागर. रवी मोकल डिक्लेअर झोन मध्ये सिंगल.
24 झालेत, आता 3ची गरज. तर नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम रायगड किंग्स. जसा सामना संपेल तसा आपण फिल्डिंगसाठी रेडी राहा. रायगड किंग्स या संघाला आम्ही सूचना देतो. यानंतर जसा सामना संपेल आमचे मिकी माऊस बघा प्रचंड एन्जॉयमेंट करताना. डीप मिड विकेटला सिंगल नकार देतो रवी सागरला. आपण खेळताना जरूर पाहतो. टार्गेट 27. स्पर्धेचे काही नियम आहेत. कंपल्सरी चेस आहे ना रिवॉल्व सर, कन्फर्म करा. कंपल्सरी चेस. यस, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. लॉफ करतोय. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा जाईल. सामना सोपा होत चाललाय. 3rd ओव्हर. 4 षटकामध्ये 27 होता. अगदी शेवट षटकापर्यंत झुंजवला आणि आता 6 बॉल 1ची गरज. यस, 2 मग मॅच विन. बॅटिंग टीम 1 षटक राखून दणदणीत विजय संपादित केला. चला रायगड किंग्सला विनंती करतो फिल्डिंगसाठी उतरा मैदानावर. पाणी वगैरे पिऊन उतरा तुम्ही, कारण उन्हाची तीव्रता आहे. टेम्परेचर भरपूर हाय आहे, तर पाणी पिऊन उतरा. आम्ही स्वतःची काळजी सुद्धा घ्या आपण. तर तिकोना थंडर्सना अगदी सहज 8 विकेटनं हा सामना जिंकलाय. आणि मॅन ऑफ द मॅच ठरेल अक्षय. ज्यांनी 5 विकेट घेतल्या तो अक्षय ठरलाय मॅन ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच रिवॉल्व सर आपण देऊया तिकोना थंडरचा अक्षयला. चला मॅच ऑन होईल. रायगड किंग्स फिल्डिंग लावून घ्या आणि जॉईंट होतील आमचे अमित मात्रे.